असे खाली पडलेले होते रक्ताच्या थारोळ्यात. हायवा आला, उडवलं, निघून गेले. धावत धावत मुली आल्या, धावत धावत आमचे आदरणीय बाळासाहेब भाऊ, आदरणीय शरद भाऊ धावत धावत गेले. पण देवाने खाळाच्या पडद्यावर नानाला घेऊन गेले. तेव्हा काय चुकलं रे पांडुरंगा? आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. जाता जाता माझी तळमळीने विनंती, जीवन जगत असताना निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि दारूने या शरीराचं मातेरे होतं. म्हणून एवढा समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिडकीनं विनंती आहे, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू सोडा आणि संसार जोडा. माझी विनंती आहे तुम्हाला, व्यसनाधीन होऊ नका. मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, मराठवाड्याचा सर्वे केला. खाली विदर्भ, खाली खानदेश, एवढी भयावह परिस्थिती आहे. आज जर हायवेला जर निघालो तर ड्रिंक करून लोक गाड्या चालवतात. ॲक्सिडेंट होतो, रक्ताच्या थारोळ्यात रोडच्या बाजूला पडतात. माझी विनंती आहे, एवढा समाज आहे, जाता जाता तळमळीने विनंती, व्यसनाधीन होऊ नका. दारू सोडा आणि संसार जोडा. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोरून जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी माय घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. आईला सोडून तुमच्याकडे घरी नंदाला आली, बापाला सोडून तुमच्या घरी, भावा बहिणीला सोडून नंदाला आली. दादा, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते. कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या करता लावते. हात तिचे पण बांगड्या तुमच्या करता घालते. पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते. ओ आयुष्य सुवासिनीसारखं जीवन जगते. हाडाचे काड करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते. पै 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 पैसा जमा करतात. का माझ्या मुलीचं लग्न मला करायचं, का माझ्या मुलाचं शिक्षण मला पूर्ण करायचं, का कष्ट करते, ऊन पार पडलंय, शेतात मजुरी करते, हाताला फोडेपर्यंत काम करते. म्हणून माझी विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. इस भरे हुए बाजार में आपको सब कुछ मिल सकता है साहब, पैसों से आप लोगों को खाना मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती है. पैसों से अच्छा बिछना मिल सकता है लेकिन नींद नहीं मिल सकती. पैसों से अच्छा किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता है. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, त्यांची सेवा करा. एकदा गेले ना पुन्हा भेटत नसतात बरं का. हे बसलेले दिसतात नाही, कधी अर्ध्यावर डाव सोडून जातील सांगता येत नाही. सांभाळा माझ्या दादांनो, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. माझी विनंती सगळ्यांनी, एवढा समाज उपस्थित आहे, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. नंदभाऊ, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरासमान बाप निघून गेला, त्यांना विचारा आईबापाची खरी किंमत काय. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. किती प्रेम करतात होते मायबाप. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ. आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा. आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट. आई दुधावरची साय, आई वासराची गाय.
आई लंगड्याचा पाय, आई पांगड्याच्या हातातली काठी, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकाचा स्वामी गुरुजी, पण आई विना भिकारी का नाही महाराज. किती प्रेम करतात ते मायबाप. जी टॉकीजला मी बोलून गेलो, टीव्हीवरती माझा प्रोमो आला होता. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडं ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार. आज या कुटुंबाला विचारा, या शिरोळे परिवाराला, आज 2ही मुलं आहेत, चांगल्या पदावरती, चांगल्या पोस्टवरती आहे, पण आज ज्या वेळेस घराकडे आल्याच्या नंतर फोटोकडे पाहिलं ना, पोटात तुटल्या जातं. नानाचा रोकटोक स्वभाव होता, जे बोलेल ते तोंडावर बोलेल, रोकटोक स्वभाव होता. गावामध्ये मंदिर चालू आहे, मंदिराच्या सुद्धा कामाला सहकार्य, कोणी आला नडला सुखदुःखात प्रत्येकाला सांभाळून घ्यायचे. आज या परिवाराला विचारा, काय केल्याने नाना येतील? नाही येणार. फक्त त्यांच्या आठवणी डसढसा रडवल्याशिवाय राहणार नाही. देवा पांडुरंगा काय केलं रे देवा, एवढ्या लवकर नानाला घेऊन गेला, ऊर भरून येईल, कंठ दाटून येईल, माय तुम्ही रडाल. या 4ही मुलीला विचारा, शोभाताई आहे, सरस्वतीताई आहे, निर्मलाताई आहे, कल्पनाताई आहे, या 4ही मुलीला विचारा. आज घरात गेलं की पोटात तुटल्यासारखं होतं. 1 वर्ष झालं, देवा पांडुरंगा काय झालं रे देवा, सोन्यासारख्या नानाला घेऊन गेलास एवढ्या लवकर. चालतं बोलतं व्यक्तिमत्व. गाडीवरती नाना बसले, निघाले आणि नातीला आणण्याकरता गेले. श्लोकात या छोटीशा मुलीला आणण्याकरता गेले. बघा ती सुद्धा रडते माय, तिच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलंय. अहो एक चालतं बोलतं नानाचं व्यक्तिमत्व, तुम्ही रडाल एवढा समाज उपस्थित आहे. मी ज्या वेळेस ते पाहिलं ना, माझं सुद्धा ऊर भरून आला. असे खाली पडलेले होते रक्ताच्या थारोळ्यात. हायवा आला, उडवलं, निघून गेले. धावत धावत मुली आल्या, धावत धावत आमचे आदरणीय बाळासाहेब भाऊ, आदरणीय शरद भाऊ धावत धावत गेले. पण देवाने खाळाच्या पडद्यावर नानाला घेऊन गेले. तेव्हा काय चुकलं रे पांडुरंगा. आजोबाचा सगळ्यात जास्त जीव नातीमध्ये, नातवामध्ये असतो. कधी जर तो मार्केटला गेला तर माझी नात उड्या मारत मारत येईल, बाबा मला काय आणलं नाना, मला गरीब आहे, 50 रुपये काढतो, दुकानदाराकडून चॉकलेट आणतो, कॅडबरी आणतो आणि नातीला देतो. नातवाला जीव लावतो, पाहिजे ते देतो. का त्यांना वाटतं जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या लेकरा बाळाला निघावं. कधी आमच्या जीवाचं काही बरं वाईट जाईल, कधी मरण येईल, कधी जावं लागेल सांगता येत नाही. पण जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळावं, जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलीला मिळावं, नातीला नातवाला मिळावं. म्हणून काबाड कष्ट करत असतात. सांभाळा माझ्या दादांनो. आज या शिरोळे परिवाराच्या वतीने एवढ्या लांबून जालन्याहून मी कीर्तन करता आलोय. मी हात जोडून पोट तिडकीनं सांगतो, 2 कोटीचा 2.5 कोटीचा बंगला बांधा, रोडच्या कडीला मोठा हाऊस बांधा, मोठा बंगला बांधा. पण त्या बंगल्याच्या समोर असा चौपाईमध्ये पाळण्यामध्ये एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. घरात बंगल्यामध्ये मायबाप असले की फार आनंद असतो. मायबाप गेले की स्मशानासारखं घर वाटतं, लहान लेकरं असले की गोकुळासारखं भरून घर वाटत असतं. म्हणून त्या बापाची सेवा करा. आई घराचा कळस आहे तर बाप घराचा पाया आहे. सांभाळा माझ्या दादांनो. घराचा पाया काय एकदा खचला ना, घर पडायला वेळ लागत नाही बरं. सांभाळा. बाप काय असतो, एका लेखकाने कवितेमध्ये वर्णन केलंय. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला ए माय तरी त्याची माया अमाप. ताई तो म्हणजे तुमचा माझा बाप.
बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप, म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी. गेले ना त्यांच्या आठवणी डसडस रडत असतात, नाही येत. एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आज, दोन्ही मुलांनी पाठीमागच्या कुटुंबाने, आज निश्चित नाना स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय नाना नाही, लक्षात ठेवा. आणि नानाच्या आशीर्वादामध्ये आज शिरोळे परिवार सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही, वडिलाच्या आशीर्वादाने. म्हणून सेवा करा माझ्या राजांनो. साहेब, बुलेट प्रूफ जॅकेट असतं ना, तसं बापाचं पात्र असतं. संदीप महाराज, कन्हैया महाराज, बरोडे बाबा, बुलेट प्रूफ जर जॅकेट घातलं ना, समोरून गोळी जरी घातली तर अंगाला लागत नाही. तसं बापाचं जीवन असतं जॅकेटाप्रमाणे बुलेट प्रूफ. पहाडासारखे संकट येऊन द्या मुलावरती, पहाडासारखे संकट येऊन द्या मुलीवरती, किती अडचणी येऊन द्या, संकटाशी सामना करणारा आडवा बाप होत असतो, हे लक्षात ठेवा. बाप म्हणजे घराचा पाया असतो, बाप म्हणजे घराचं छत असतं, छत पत्रा असतो, पाणी येऊन देत नाही, ऊनही येऊन देत नाही. सांभाळ माझ्या राजांनो त्या बापाला. एकदा गेला ना, बाप नावाची चादर एकदा निघून गेली ना गुरुजी, प्रत्येक सकाळ चोपदार जबाबदारीची जाणीव करून देते. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो हे माझ्या ताईंनो, आणि विशेष बाप तुमच्यामध्ये असतो. ताई, विशेष प्रेम बाप मुलीवरती करत असतो. मुलाला 500चा ड्रेस घेतो तर मुलीला 5000चा ड्रेस घेतो. मुलीचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली. कसं होईल माझ्या मुलीचं? मुलीच्या पायात बोट आणला, घातला, बोट वाजू लागला. बापाला आनंद वाटला, नाण्याने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्याव्या माझ्या लेकीच्या. आनंद अश्रू, टचकन डोळ्यात पाणी आलं, नासुरीच्या दारा आल्या का त्या बापाच्या. परक्याचं धने आज माश्यापाशी आहे, उद्या माझी लेक लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे. ऊर भरून आला, कंठ दाटून आला त्या बापाचा, आणि शेताच्या बांधावर जाऊन एकटा डसडसा रडला. रात्रीच्या अंधारावर उशी तोंडा घेऊन डसडसा रडला बाप. मुलीचं लग्न जमलं ना, आयुष्यात पहिल्यांदा रडला ताईंनो तुमचा बाप. हे माय, दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी, आणि तिसऱ्यांदा बाप रडला पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी डसडसा बाप रडत असतो बरं का. सांभाळा माझ्या दादांनो. मुलीचं लग्न जमलं, मुलाकडच्याला मुलगी पसंत आली, त्या दिवशी ताईंनो तुमचा बाप एक भाकर खाणारा अर्धी भाकर खात असतो बरं. डसडसा नानाच्या डोळ्यात पाणी येतं का, माझ्या लेकीचं लग्न जमलंय, दुसऱ्याच्या घरी जाणारे, तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला, आज ती दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणारे. आठवलं बरं का, अचानक आठवलं, डोळ्यात पाणी आलं. वाटलं कधी थकून आलो, कधी दमून आलो, भगरून आलो, मला माझ्या मुली म्हणायच्या, पप्पा नाना तुम्ही लय धावपळ करता, पोटाला पोटभर खात जा, लय काळजी घेतली, कधी थकलो तो पाय दाबले माझ्या लेकीने. पण मुलीचं लग्न जमलंय, रात्रीच्या वेळेस उपाशी पोटी झोपतो, बेडरूम मध्ये उशीत तोंडावर घेऊन तुमचा माझा गरीब बाप डसडस रडत असतो. दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. हे बघा, एवढा समाज उपस्थित आहे. मुलीकरता साहेब माणूस रडतो यात नवल नव्हे, मुलीकरता राजा रडतो यात नवल नव्हे, राक्षस सुद्धा मुलीकरता रडतो. वास्तविक पाहता गुरुजी, कन्हैया महाराज, संदीप महाराज, पुरुषाची जात ही रडणारी नसती, लढणारी असती. पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो बाप. जनकपुरीचा जनक राजा रडला सीते करता, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. अजून एक वाक्य बोलतोय. झालंय माझं कीर्तन, लांबचा प्रवास आहे. वाशिमला मला 7 ते 9 कीर्तने, बुलढाणा विदर्भामध्ये. दक्ष प्रजापती, भागवतामध्ये 16 मुली होत्या त्याला. नंदभाऊ सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत. बापाला पसंत नाही. नवरीच्या वेशामध्ये सती होती ना माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो. अशी जवळ आली, पप्पा माझं चुकलंय, स्वतःच्या मनाने लग्न केलंय. दक्ष प्रजापती म्हणतो, कार्टे तोंड दाखवू नको, चालती हो, राक्षस आहे. पण मुलीने स्वतःच्या मनाने लग्न केले, बापाला पसंत नाही बरं. डसडसा दरवाजा लावून घेतला धाड दिशेने दक्ष प्रजापतीने. आणि दक्ष प्रजापती घराच्या आत रडतो,
आणि सती दारामध्ये हंबरडा पडून डसडसा रडते, पप्पा चुकलंय माझं, चालते हो, तोंड दाखवू नकोस. म्हणून माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळ केला. 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते, शाळेमध्ये मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. त्यावेळेस तो बसलेला शेतकरी बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटा शेताच्या बांधावर जाऊन गुराढोरासारखा डसडसा बाप रडतो. डोळ्यात पाणी येतं. त्याला वाटतं आता फाशी घ्यावी, मरून जावं, सुसाईड करावी. काय चुकलंय मुलीला जन्म देऊन? पोलीस स्टेशनला जातो, साहेब माझी मुलगी पळून गेली, मिसिंगची कंप्लेंट देतो. पोलीस स्टेशनमधले साहेब लोक म्हणतात अक्कल नाही का, मुलीकडे लक्ष ठेवताना आलं का? म्हणून माझ्या ताईंनो, मी धर्माचा भव्य नात्याने कीर्तनामध्ये जाता जाता सांगतो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे मुंबईला शहरात नाशिकला करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यात टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे हात जोडून तळमळीने विनंती, देवा पांडुरंगा, या पाठीमागच्या परिवाराला एवढं मोठं दुःख झालं नानाच्या जाण्याने. आज अतिशय दुःखी परिवार आहे. यांना या दुःखातून पेलण्याकरता पांडुरंगा तू उदंड शक्ती दे ही सदैवच्या व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गो मातेची सेवा करा. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मायबापाच्या चरणी. एवढा समाज उपस्थित आहे. अतिशय सुंदर गोड निवेदन केलं. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा. गायक, वादक, गुणीजन मंडळी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.